धावसंख्येचा जर विचार केला तर 49 धावा फलकामध्ये 7 गाड्यांच्या मोबदल्यावरती 49 धावा म्हणजेच 5 चेंडूमध्ये 8 धावांची अजून देखील गरज आहे. 5 चेंडू 8 ची गरज. यश हे अखेरचं ध्येय नाही, ते धैर्य आणि संघर्षाच्या अडथळ्यानंतर मात केल्याची किमया म्हणजे यश. आणि तेच यश सध्याच्या घडीला, तीच किमया सध्याच्या घडीला सई ओवी स्पोर्टचा संघ इथे मात्र साकारताना दिसेल का हे देखील पाहावं लागेल. नॉन स्ट्राईक एंड वरती आनंदाला देखील आपण पाहतोय. हो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. त्यानंतर जर पाहायला गेलं तर कार्पेटच्या साह्याने फटक्याला सजवलं देखील गेलंय. हो इथे जर पाहायला गेलं तर चूक झाले, चूक नाही तर घोड चूक. आणि या चेंडूवरती कारण का संदीप लाड यांच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना. रिवर्सचा फटका आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबल झाले आहेत. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट. तिसऱ्यासाठी प्रयत्न केलाय. तिसरी धाव देखील कंप्लीट झाले का? हो तिसरी धाव देखील कंप्लीट झाले. आणि यानंतर जर पाहायला गेलं तर सद्दाम माघारी परतले रनआउटच्या स्वरूपामध्ये. धावा किती विकेट 8 गेल्या. एक गोल झाले. 3 धावा विचारा जरा अंपायरला. 3 धावा आहेत. 3 धावा एकदा विचारलं नाही. 3 धावा मी बघितलं नाही. 3 धावा आहेत. मात्र जर पाहायला गेलं तर 3 चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षण खराब झालं आणि त्याचा फटका कुठेतरी सई ओवी स्पोर्ट्स संघाला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला जरूर मिळाली, परंतु या चांगल्या गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षण थोडस खराब झालं. आणि नतीजा इथे मात्र या मॅच मध्ये आरके रॉयल किंग्स कोतोली संघ जो आहे तो कमबॅक करताना दिसलाय. नक्कीच 3 चेंडू मध्ये एका धावेची अजून देखील गरज आहे. 3 चेंडू एकेरी धाव. कमिटीचे जे सहकारी गेलेत त्यांना कोऑपरेट करायचे. जे प्रेक्षक जोडले गेलेत त्यांनी भिंतीवरती बसायचंय प्लीज. हा चेंडू जर पाहायला गेला तर इथे निर्धाव टाकला जातोय. गोलंदाजी आवडली असेल, सामना आवडला असेल तर टाळ्यांचा आवाज देखील होऊन जाऊ दे. काय मॅच झाले पहा. पहिलीच मॅच आणि पहिलीच मॅच कुठेतरी सुपर ओव्हर कडे वळताना दिसते. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. रॉयल किंग्स स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून रॉयल प्रमाणे लढलेत, किंग प्रमाणे कामगिरी केली आणि या मॅच मध्ये रंग बदलेत. 2 चेंडू एका धावेची गरज आहे. आनंदा स्ट्राईक वरती. ड्राईव्ह केलाय आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर विजयाच्या 4 धावा. मेन ऑफ द मॅच कोण आहे हे देखील पाहावं लागेल. या सामन्याचा मेन ऑफ द मॅच नंतर फोन करतो.
हॅलो नितीन या सामन्याचे सामनावीर ठरले आहेत मॅन फ्रॉम वडणगे वडणगेचे डेप्युटी सरपंच म्हणजेच नितीन साखळकर. या